नमस्कार मंडळी, मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। अष्टविनायकांपैकी हा शेवटचा म्हणजे 8वा गणपती। या गणपतीला महागणपती असे म्हणतात। हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे। अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे। श्री महागणपती उजव्या सोंडीचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे। हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन 10व्या शतकातील आहे। श्री गणेशाला 10 हात आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे। माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते। इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो। त्यांनी या देवळाला लाकडी सभामंडप बांधून दिला। हे क्षेत्र श्री भगवान शंकरांनी वसवले असून त्यांनीच गणेश मूर्तीची येथे स्थापना केली। असे म्हणतात की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी शंकराने गणपतीची येथे आराधना केली होती। आख्यायिकेनुसार ऋषी ग्रीष्मद यांचा मुलगा त्रिपुरासूर हा एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा निस्सीम भक्त होता। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला त्रिपुरा इतका मौल्यवान धातू दिला। हे केवळ शंकरच नष्ट करू शकत होते। अहंकाराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली। ब्रह्मदेव आणि विष्णू त्याच्या त्रासाला कंटाळून लपून बसले। तेव्हा घाबरून दबा धरून बसलेल्या देवांना नारदांनी सल्ला दिला की त्यांनी गणपतीची मदत घ्यावी। गणपतीने देवांची मदत करण्यास मान्य केले। गणपतीने ब्राह्मणांचा वेश धारण केला आणि त्याने त्रिपुरासुराला 3 उडणारी विमाने बनवून देण्याची सबब देत त्याला कैलाश पर्वताहून चिंतामणीची मूर्ती आणण्यास सांगितली। लोभाने आंधळा झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले। शंकर त्याला हरवू शकत नव्हते। शंकरांच्या लक्षात आले की त्यांनी गणेशवंदन केले नाही। शंकराने षडाक्षर म्हणत गणपतीला आवाहन केले। तेव्हा तेथे गणपती प्रकट झाला आणि त्याने शंकराला त्रिपुरासुराला हरवण्याच्या सूचना सांगितल्या। त्या सूचनांचे पालन करून शंकराने लोभी त्रिपुरासुराला ठार केले आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले। हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधले आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात। हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी सिद्धी त्याच्या सोबत आहेत। हा गणपती स्वयंभू आहे। भक्तांचे असे मान्य आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून त्या मूर्तीला 10 सोंडी आणि 20 हात आहेत। या मूर्तीला महोत्कट म्हणतात। पण ही मूर्ती अस्तित्वात आहे का याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही। हा महागणपती अतिशय शक्तिशाली असून गणेशोत्सवात रांजणगावचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्ती स्थापना करीत नाहीत, तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात। तर ही माहिती झाली अष्टविनायकातील 8वा आणि शेवटचा गणपती म्हणजेच रांजणगावचा श्री महागणपती। या सर्व मंदिरांना तुम्ही अवश्य भेट द्या आणि ज्यांनी आधीच भेट दिली असेल म्हणजेच अष्टविनायक यात्रा केली असेल त्यांनी आपला अनुभव आमच्याबरोबर कमेंटद्वारे शेअर करा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।